गडचिरोलीत आश्रमशाळेच्या दुर्लक्षामुळे 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, 1ला नागपूरला एअरलिफ्ट। आदिवासी आश्रमशाळेतील सोयीसुविधांचा अभाव आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे 3 निष्पाप चिमुकल्या विद्यार्थिनींना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना धानोरा तालुक्यातील जपतला येथे घडली आहे। कुपार लिंग शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारे संचलित अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत मध्यरात्री जमिनीवर झोपलेल्या 6 विद्यार्थिनींना विषारी मण्यार सापाने दंश केला। या दुर्दैवी घटनेत 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून 3 विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या आश्रमशाळेत 1ली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात। 25 वर्ष जुन्या या आश्रमशाळेत मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह असले तरी त्यांना झोपण्यासाठी पलंग उपलब्ध करून देण्यात आले नव्हते। वारंवार मागणी करूनही सोयी सुविधा न मिळाल्याने विद्यार्थिनींना जमिनीवर गाद्या टाकून झोपावे लागत होते। सोमवारी पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास जमिनीवर झोपलेल्या मुलींवर काळाने घाला घातला। एका विषारी मण्यार सापाने 6 विद्यार्थिनींना दंश केला। मुलींच्या आक्रोशाने वसतिगृहातील पहारेकराने धाव घेऊन सापाला काठीने ठार केलं, मात्र तोपर्यंत सापाचे विष शरीरात भिनले होते। या दुर्घटनेत सुष्मिता सरोजित मंडल वय 14 वर्ष राहणार मेंढरी, दीपिका एतवा लकडा वय 12 वर्ष राहणार जवेली आणि अनु गंजूराम कोरेटी वय 8 वर्ष राहणार केहकावाई या 3 मुलींचा मृत्यू झाला। तर दीपिका बिटकू साय मडावी वय 11 वर्ष, समृद्धी सुरेश नैताम वय 14 वर्ष आणि कविता राजकुमार किरंगा वय 12 वर्ष या 3ही मुलींवर उपचार सुरू आहेत। जपतला ते धानोरा हे मूळ अंतर 10 किलोमीटर असताना रस्त्याच्या वाईट स्थितीमुळे जखमी विद्यार्थिनींना 25 किलोमीटरचा फेरा मारून मोहली मार्गे रुग्णालयात न्यावे लागले। या प्रवासामुळे उपचारास झालेला विलंब आणि घटनेच्या वेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षक भाग्यश्री कोलंबवार या कर्तव्यावर गैरहजर असणे या सर्व बाबींमुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला। उपचाराधीन दीपिका मढावीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने एअरलिफ्ट करण्याचे निर्देश देण्यात आले। त्यानुसार तिला हेलिकॉप्टरने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी चंदू मडावी।